राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। शिवाजी महाराज की, राणी अहिल्याबाई होळकरांचा, राजमाता येळकोट येळकोट। राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था आपल्या या संस्थेच्या माध्यमातून आज हळदी कुंकू आणि खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विकास घरतजी, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सन्माननीय के म्हात्रेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे आधीचे अध्यक्ष रवी जोशी, सरचिटणीस विजय चिपळेकर, सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या महिला पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे मंचावरचे सर्व पदाधिकारी, सगळ्यांचं स्वागत झालंय। ज्यांचं स्वागत झालंय असे मंचावरचे आमचे सगळे सहकारी आणि ज्यांचं राहिलं असेल असे पण सगळे सहकारी, उपस्थित सर्व मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या सर्व भगिनी, आणि कुठला तरी खेळ आहे म्हणून तिकडं पलीकडच्या बाजूला टांगून ठेवलेल्या सगळ्या आमच्या भगिनी, सर्व उपस्थित भगिनी आणि सर्व उपस्थित बंधू, मी सगळ्यात आधी आपल्या या भव्य कार्यक्रमाबद्दल राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो आणि मायेच्या देवीच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सातत्यानं मंगलमय क्षण येत राहोत अशी देवीच्या चरणी प्रार्थना देखील करतो। खरं तर तुम्ही आम्ही प्रत्येकजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आपला हा सणांचाच काळ सुरू आहे, म्हणजे दिवाळीपासून ती सणांची सुरुवात होते। मला असं वाटतं की रथसप्तमीपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम सातत्यानं सुरू राहतात। वेगवेगळ्या शाळा संस्था यांचं वार्षिक कार्यक्रम होत राहतात। वेगवेगळ्या ज्ञाती समाजाचे कार्यक्रम हे याच कालावधीमध्ये होत राहतात। म्हणजे त्यामुळे या कालावधीमध्ये सातत्यानं समाजाचं एकत्रीकरण होत असतं, जनशक्तीचं, महिला शक्तीचं जागरण होत असतं। आज खरं तर मंचावर जितकी गर्दी आहे यापेक्षा जास्ती गर्दी समोर आहे। आमच्या भगिनींना तर काहींना भारतीय बैठकीत बसावं लागलं, पण तरीसुद्धा या ठिकाणी त्या आनंदानं उत्साहानं सहभागी आहेत। या भगिनींसाठी एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे। या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सूत्र मांडलं, सबका साथ सबका विकास। मात्र हे सबका साथ सबका विकास हे सूत्र प्रत्यक्षरित्या अंमलबजावणीसाठी प्रचंड कष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपसले आहेत। घोषणा यापूर्वी अनेक झाल्या, गरिबी हटावपासून वेगवेगळ्या घोषणा झाल्या, पण गरिबी काही त्यावेळेला हटली नाही। मात्र मोदीजी जे बोलतात ते करून दाखवतात आणि करून दाखवण्यासाठी घाम गाळतात, रक्त आटवतात आणि जे बोललं ते करून दाखवतात। आणि म्हणूनच आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात देशामध्ये महिलांची बँकांमध्ये खाती उघडली गेली। मोठ्या प्रमाणावरती महिलांना या देशामध्ये आरोग्याची समस्या ज्या कारणामुळे भेडसावी लागते, शौचालय, सार्वजनिक शौचालय आधी बांधली गेली, मग खाजगी शौचालय बांधली गेली, महिलांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणल्या, त्या माध्यमातून महिलांना खऱ्या अर्थानं या देशामध्ये एक मोठा आधार मिळालेला आहे। आपण पाहू शकतो की प्रधानमंत्री मातृवंदन योजना 5,000 रुपये महिलांना मिळायला सुरुवात झाली। ज्या आमच्या भगिनी बाळंत होतात त्यांच्या पोटामधल्या गर्भाला चांगला खुराक मिळाला पाहिजे यासाठी 5,000 रुपये मिळायला सुरुवात झाली। कदाचित शहरामध्ये याची तितकी किंमत नसेल, पण ग्रामीण भागामधल्या, खेडोपाड्यामधल्या, आदिवासी वाड्यामधल्या त्या भगिनींना जेव्हा 5,000 मिळायला लागले, कुपोषणामुळे ज्या बाळांचा मृत्यू होत होता त्या बाळांना एका अर्थानं नवसंजीवनी मिळाली। वेळच्या वेळीवरती लसीकरण व्हायला लागलं, त्याचा रेकॉर्ड ठेवला जायला लागला। आपण पाहू शकतो कोविडच्या काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या। या नोकऱ्या गेल्याच्या नंतर या ठिकाणी त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं। या महाविकास आघाडीच्या सरकारनं
या लॉकडाऊन ज्यांच्यासाठी जाहीर केला आहे, ज्यांचं हातावरती पोट आहे, त्यांच्यासाठी काही केलं नाही, 1 रुपयाची मदत केली नाही. पण मोदी सरकारनं तिसऱ्या दिवशी गरीब कल्याण योजना सुरू केली आणि ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना 5 किलो माणशी धान्य मोफत द्यायला सुरुवात केली. 2020 साल 21 साल 2 वर्ष सातत्यानं मोफत धान्य दिलं गेलं. पण आता 22 साली कोविड नव्हता, 23 साली कोविड नव्हता, पण 22 साली सुद्धा धान्य दिलं, 23 साली सुद्धा धान्य दिलं, 24 साली सुद्धा धान्य दिलं. आणि 24 साली लोक म्हणायला लागले आता हे जे आहे ना, हे 24 सालची लोकसभा निवडणूक होईपर्यंत ती झाली की तुमचं धान्य बंद. मोदींनी घोषणा केली बंद सांगता का. आता 5 वर्ष 2029 पर्यंत 5 किलो धान्य मोफत देणार असा आदेश मोदी सरकारने काढला. गरिबांच्या साठी काळजी घेणारं असं मोदी सरकार आहे. आणि त्यामुळे मग प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना असू दे, बाकी सगळ्या योजना केंद्र सरकारच्या या माध्यमातून खऱ्या अर्थानं या देशामधल्या सर्वसामान्य माणसाला, आमच्या भगिनीला ताकद देण्याचं काम केलेलं आहे. आणि ज्या वेळेला महाविकास आघाडीचं ते कर्मदरिद्री सरकार ते गेलं आणि ते गेल्याच्या नंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार या राज्यात सत्तेत आलं. त्यांनी निर्णय घेतला काय, मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते शिवराज सिंग चौहान, त्या शिवराज सिंग चौहानांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये आम्ही गेलो होतो मध्य प्रदेशमध्ये. त्यांनी तिथं योजना जाहीर केली, लाडली बहिणा योजना. आणि त्या लाडली बहिणा योजनेच्या माध्यमातून हजार रुपये हे द्यायला त्यांनी सुरुवात केली होती. त्या ठिकाणी त्या हजार रुपयाच्या माध्यमातून आम्ही गेलो, ग्रामीण भागात पाहिलं, आम्ही शहरामध्ये पाहिलं, इथे विकास घरत आहेत, विजय चिपळेकर आहेत. आम्ही मध्य प्रदेशमध्ये गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं त्या महिलांना खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन उंचावण्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न होत होते. आणि तीच योजना आपल्याकडे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारनं स्वीकारली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1500 रुपये या ठिकाणी मिळायला सुरुवात झाली. आणि त्या माध्यमातून अभूतपूर्व क्रांती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आमच्या भगिनीला आत्मसन्मानानं जगण्याची संधी ही एका अर्थानं मिळाली. आपल्याकडे सुद्धा मला वाटतं अनेक भगिनींना हे मिळत असतील. कोणाकोणाला मिळत आहेत 1500 रुपये? 1500 रुपये कोणाकोणाला मिळत आहेत? मागच्या बाजूला नाही मिळत वाटतं, तिकडे पलीकडच्या बाजूला. या ठिकाणी ज्यांना ज्यांना मिळत नाहीत त्यांच्यासाठी आता येणारा टप्पा हा सुद्धा महत्त्वाचा असणार आहे. खरं तर आपण सगळेच जण सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी आहोत आणि या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला एक मोठा आधार सरकारचा मिळालेला आहे. आणि म्हणून या सरकारला द्यावे तितके धन्यवाद थोडे आहेत. मोदी सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार यांना द्यावे तितके धन्यवाद थोडे आहेत. आणि म्हणून या पनवेल आणि परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महापालिकेत सत्तेत असताना आणि सत्ता आता नाही त्याही वेळेला लोकांच्या अडीअडचणी सोडवणं हे मंचावरच्या आम्ही सगळ्यांनी एक व्रत या नात्यानं स्वीकारलं आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं देखील राहिलो. मी मंचावरती या ठिकाणी आमदार या नात्यानं जर बोलतोय त्याच्या पाठीमागं तुमचे आशीर्वाद कारणीभूत आहेत. तुम्ही गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मला विधानसभेवरती 4थ्यांदा पाठवलं नसतं तर या ठिकाणी भाषणच करू शकलो नसतो. त्यामुळे सगळ्यात आधी तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो की तुमच्यामुळं ही संधी मला मिळालेली आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांच्यासाठी, आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, आपल्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं कार्यरत राहणं ही माझी जबाबदारी आहे. आणि या भावनेतूनच मी काम यापूर्वी केलंय, याही पुढच्या कालावधीमध्ये करत राहणार आहे. विद्याताई, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. राजमाता अहिल्यादेवी संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की आज एक कार्यक्रम नाही, हे असे कार्यक्रम वर्षभर तुम्ही घेत राहिला. कधी आरोग्य शिस्त घेतलं, कधी अन्य पद्धतीचे कार्यक्रम घेतले. या ठिकाणी या मंदिराच्या माध्यमातून जसा भक्तीचा जागर होतो तसाच समाजसेवेचा सुद्धा जागर सातत्यानं या सगळ्या मंडळींनी घेतलेला आहे. या व्यतिरिक्त देखील
समाजामध्ये ज्या कुठल्या जबाबदाऱ्या आहेत या जबाबदाऱ्या उचलत असताना कोणी भाजपचं पदाधिकारी आहे, कोणी व्यापारी संघटनेचा पदाधिकारी आहे, पण या जबाबदाऱ्या स्वीकारत असताना सातत्यानं समाजाला उपयुक्त अशी भूमिका या मंचावरच्या आमच्या सगळ्या राजमाता अहिल्यादेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की केवळ कामोठ्याला नाही, आपला अभिमान संपूर्ण पनवेलवासियांना, नवी मुंबईवासियांना आहे. मी तुम्हाला याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. खरं तर अजून खूप काही बोलण्याजोगं आहे, पण या आमच्या ज्या भगिनी आहेत या भगिनीने बघून ठेवलं आहे कोण कोण भाषण करतो, त्यामुळे मला जास्त वेळ भाषण करता येणार नाही. मी आपल्या सगळ्यांना इतकंच सांगणार आहे, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या पनवेल परिसराची सेवा करण्याची मला संधी मिळाली. येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे काम अधिकाधिक वाढवायचं आहे आणि त्यासाठी देखील तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे सातत्यानं आमच्या सोबत असावेत. महापालिकेच्या निवडणुका समोर आल्या. 15 जानेवारीला या महापालिकेच्या मध्ये मतदानाला आपण सामोरे जाणार आहात. पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रात त्या ठिकाणी लोक मतदानाला सामोरे जातील. पण मोदींच्या पाठी तुमची ताकद होती, फडणवीस साहेबांच्या पाठी तुमची ताकद होती, माझ्या पाठीशी तुमची ताकद राहिली. तशीच ताकद तुमची आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पाठीशी देखील राहावी इतकीच विनंती या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना या हळदी कुंकू समारंभासाठी, पैठणीच्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांना ज्यांना पैठणी मिळणार आहे त्यांचं ॲडव्हान्स अभिनंदन करतो. आणि ज्यांना पैठणी मिळणार आहे, इथं मगाशी मॅडम आलेल्या होत्या, मला असं वाटतं की इतक्या सगळ्या भगिनी दिसतात, तर जिला पैठणी मिळणाऱ्या ताईला तिला संरक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ती एकटीच पैठणी घेऊन जाणार तर काही खरं नाही. तर त्यामुळे या ठिकाणी आता हसताना बरं वाटलं मला, पण या सगळ्यांची काळजीसुद्धा आयोजक मंडळींनी घ्यावी. चेष्टेत बोलतोय, आपल्या सगळ्यांच्या एकमेकाच्या सोबतीनं या कामोठ्याचा राजमाता अहिल्यादेवी संस्थेच्या वतीनं, या संस्थेच्या मेहनतीनं, मंचावरच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबतीनं सातत्यानं उद्धार होत राहू द्या इतकंच या ठिकाणी मागतो. आपल्या सर्वांना पुन्हा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद दादा, आपण आपल्याला राहण्याने आम्हाला या ठिकाणी उपकृत केलं. पण आज या राजमाता अहिल्यादेवी संस्थेच्या वतीने हळदी कुंकू समारंभ होत असताना, हा खेळ पैठणीचा होत असताना आपण लकी ड्रॉ सुद्धा केलेला आहे. तर किमान जे 3 प्रमुख गिफ्ट आहेत ते आपल्या उपस्थितीत आपल्या हस्ते करावेत अशी मी आपल्यास विनंती करतो. आणि आपलं जे लकी ड्रॉचं बॉक्स आहे ते या ठिकाणी विद्याताई तांगडे, केकेश्वर मांजरे, विकासजी घरात, प्रकाशजी कामखेडे उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित लकी ड्रॉ काढतोय. ज्या भाग्यवान विजेत्याला हे मिळणार आहे त्याच्यासाठी अगोदर टाळी वाजवूया का? वा, व्हेरी गुड. बघा दादा एकदम 3दा 4दा हलवून काढते, म्हणजे ट्रान्सपरंटली. क्या बात आहे. दादांना किती काळजी बघा तुमची सर्वांची. आपल्याला या ठिकाणी 3 प्रमुख जे बक्षिसं आहेत लकी ड्रॉची, त्यातलं प्रमुख 3 काढायचे. पण पहिली एक दादांच्या हातात आहे. बघूया कोण भाग्यवान विजेती आहे ती. आणि पत्ता सेक्टर 36, मोबाईल क्रमांक नाही लिहिलं तर बाद आहे का? मग थोडंशी नाही घ्या. काहीतरी डोंगरे आडनाव आहे. डोंगरे कोण कोण आले तिथे हातवरती करा. डोंगरे आलेले आहेत. डोंगरे, लता डोंगरे या 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 अभिनंदन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे लताताई डोंगरे यांच्यासाठी. त्या उभ्या तिथे आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. सगळ्यात पहिली भाग्यवान विजेते पैठणी आहे ना? अरे नाही, म्युझिक गिफ्ट आहे. म्युझिशियन्स. विद्या मॅडम, काय सांगाल? आज भव्य मोठा कार्यक्रम इथे पैठणीचा लकी ड्रॉ आणि एक मोठा हळदी कुंकू, भव्य दिव्य हळदी कुंकू आयोजित केलेलं आहे. सगळ्यापर्यंत तुम्ही कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? आज राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था कामोठे याच्या वतीने मोठा महिलांचा मेळावा म्हटलं किंवा हळदी कुंकू कार्यक्रम म्हणावं तर असं आयोजित केला होता. आणि या संस्थेची मी पदाधिकारी असल्यामुळे मी यात सहभागी झाले आणि या कार्यक्रमाचा म्हणतात ना आनंद द्विगुणित केला.
मॅडम आज पाहायला गेलं तर एक मोठी जनशक्ती, महिलांची एक मोठी ताकद तुमच्या पाहायला मिळाली आणि लोकांवर तुमचं असलेलं भरभरून प्रेम पण इथे पाहायला मिळालेलं आहे. तर सगळ्यात पहिले त्या संदर्भात काय सांगाल? कसं आहे, राजकारण आणि समाजकारणाचा वसा हा माझ्या रक्तातच आहे. माझं बालपण मी ठाण्याची, माझा राजकीय वारसा घराणं माहेरपासून आहे, तर त्यामुळे ते माझ्या रक्तात असल्यामुळे मला पहिल्यापासून आवड आहे समाजकारण प्लस त्याच्यावर राजकारण. आणि आमचे जे नेतृत्व आहेत, माझा आधारस्तंभ आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून मला त्यांनी नेहमी संधी दिली. एक सामान्य व्यक्ती असूनही त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून संधी दिली, त्यामुळे मी त्या संधीचं नेहमी सोनं करत आलेले. आणि माझा जनसंपर्क तुम्ही आज स्वतः पाहिलाच, आज हजारोच्या संख्येने महिला होत्या आणि मला वाटते मी 3 दिवसातच त्या कार्यक्रमाची तयारी केली. भारतीय जनता पार्टीने नेहमीच महिलांना प्राधान्य दिलेलं आहे सगळ्या गोष्टींमध्ये आणि आज आमदारांना देखील सकारात्मक विषय तुमच्याबद्दल घेतलेला आहे की नक्कीच तुमच्याबद्दल विचार केला जाईल. महानगरपालिका ह्या जवळ टेपलेल्या आहेत, तुमचा विचार नक्कीच पक्षश्रेष्ठी करतील असं त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात काय? हे पहा, आम्ही आमच्या आमदारांवर, नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. मी नेहमीच दादांच्या कार्यप्रणालीवर आम्ही विश्वास ठेवून आम्ही सगळेच संस्थेचे पदाधिकारी असो किंवा माझ्या महिला भगिनी असो, आज आम्ही त्यांच्यासोबत वाटचाल करतोय 2014 पासून. त्यामुळे आणि यावेळी दादांनी नक्की मला संधी दिली तर मी संधीचं नक्की सोनं करेल. मॅडम, महिलांचा आज मोठा सपोर्ट तुम्हाला पाहायला मिळाला, पण महिलांचे भरपूर प्रश्न आहेत. तुम्हाला माहिती आहे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कामोठेमध्ये आहे, शिक्षणीकरणाचा प्रश्न आहे. तर महिलांचे प्रश्न करता आपण जर आपल्याला पार्टीने जर संधी दिली आणि जर आपण निवडून आला तर कशा प्रकारे आपण ते मार्गी लावू? आज तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघितलं हळद कुंकू, माझ्या महिलांनी मला हळद आणि कुंकू लावले, म्हणजे एक प्रकारचा सन्मान तर केलाच आहे, पण त्यापेक्षा माझ्यावर एक जबाबदारी टाकलेली आहे. आणि त्या जबाबदारीचा मी नक्कीच म्हणजे म्हणतात ना, मनापासून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील असणार आहे. महिलांचे प्रश्न जसं आरोग्य समस्या असो, पाणी असो, मूलभूत गरजा, मुलींचं शिक्षण, भावी शिक्षण किंवा वृद्धांची काळजी, असे बरेचसे प्रश्न मी स्वतः कामोड्याच्या परिसरात फिरते त्यावेळी मला माहिती आहे. तर माझा विचार हा नक्कीच असणार आहे की त्यांचे प्रश्न मी प्रामाणिकपणे समजून घेईल आणि त्यांच्याबद्दल नक्कीच चांगले मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जेवढी कामं केली हा, की त्याची पोचपावती म्हणून तुम्हाला ही गर्दी आज बघायला मिळाली. येस, माझ्या कामाचीच नाही, माझे सगळे हे माझे समाज बांधव जे माझ्याशी 24 माझ्या पाठीशी असतात, ती माझी राजमाता संस्था, अहिल्यादेवीचा वारसा आमच्या रक्तातच आहे, राज्यकर्ती जमात आहे. त्यामुळे नक्कीच आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज एवढी मोठी गर्दी जमली. कात्राताईंनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं का महिलांचा एवढा प्रचंड प्रतिसाद पाहता तुम्ही विजय नक्की आहात. आजच त्यांनी जाहीर केलं. एकूणच भविष्यात महिलांसाठी कशा प्रकारचं कार्य करत आहे? हे पहा, कात्र त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, त्यांनी म्हणजे प्रेमापोटी माझ्या बोलून गेले, नक्कीच त्यांचे मी आभारी आहे. आणि राहिलं महिला नेतृत्व, कामोड्यामध्ये मी ठाम, कोणी लहान मुलाला जरी विचारलं तर महिलांचे प्रश्न हँडल करणारी महिला नेतृत्व म्हणून मला अभिमान वाटतो, मी करते काम. आणि इथून पुढेही सगळ्यात महत्वाचं महिला सुरक्षा, पाणी, तेच म्हणते, मूलभूत गरजा, स्वच्छ रस्ते, पाण्याचा प्रश्न, मुलींना भावी शिक्षण, वृद्धांची काळजी, महिलांची सुरक्षा महत्वाची, महिलांचं सक्षमीकरण महत्वाचे. आणि नक्कीच मी माझ्या पक्षांच्या, आमदार प्रशांतदादाच्या माध्यमातून, माझ्या भाजपाच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि ह्या सगळ्या माझे जे आहेत सपोर्ट सिस्टम, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि सगळ्यात नॉट बट लिस्ट माझा आधारस्तंभ, माझे काय म्हणतात ना, किंग मेकर, माझे मिस्टर प्रकाश तामकडे यांच्या पाठिंब्याने मी नेहमीच काम करत राहणार आहे. महिलांच्या चेहऱ्यावरती बक्षीस जिंकल्यानंतर आनंद हा भविष्यात कशा प्रकारे या खेळाच्या माध्यमातून? माझं स्वप्न आहे की मी मोस्टली महिला सक्षमीकरणावर भर देणार आहे. कारण नेहमीच आपण बघतो की आमच्या महिलांचा जन्म लग्नाच्या अगोदर वडिलांपुढे पैसेसाठी आम्ही हात पसरतो, लग्नानंतर नवऱ्यापुढे आणि नंतर मुलं मोठी झाल्यावर मुलापुढे. तर भले छोटी अमाऊंट का होईना पण माझी महिला सक्षम व्हावी यासाठी माझा प्रयत्न असेल. आणि ते जे काही पैसे कमवेल आणि त्याने एखादी वस्तू ती मुलांसाठी घरी घेऊन जाईल, तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा आहे आणि मी यासाठी नक्कीच प्रयत्न करणार. निवडणुकीच्या प्रचाराची कशी काय आपली तयारी आहे? निवडणुकीचे प्रचार आमचा आमदार प्रशांतदादा ठाकूर म्हणा, मोदी साहेबांच्या, देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये एवढं सुंदर काम चालू आहे. तुम्ही बघताय भाजपाची टीम किंवा भाजपाचे आमचे सहकारी, आम्ही टीमवर्क खूप छान करतो आणि नक्कीच मला विश्वास आहे की आमचं काम सगळ्यात चांगलं चालू आहे. आणि काय आव्हान करायचं? मी दादांना, तुम्ही जसं विधानसभेमध्ये 4थ्यांदा विधानसभेत पाठवलं तसं त्यांचे जे शिलेदार आहोत आम्ही सगळे, दादा कोणाला संधी देऊ, भाजपाच्या कोणत्याही
उमेदवाराला संधी देईल. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहा. तुमची प्रत्येक समस्या सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करेन एवढा शब्द देते. धन्यवाद.